मित्रांनो, ही गोष्ट साधारण 6 महिन्यांपूर्वीची आहे। आमच्या कॉलनीत एक मोठं खेळाचं मैदान आहे। संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी नेहमी तिथे क्रिकेट खेळायला जायचो। माझ्यासारखीच आमच्या कॉलनीतली आणि आजूबाजूच्या गल्लीतली मुलंही तिथे रोज जमायची। खेळ खेळता खेळता अनेक नवीन मित्र झाले, पण त्यापैकी एकाशी माझी खास ओळख झाली, त्याचं नाव अनिकेत। खरं नाव मी इथे लिहित नाही कारण ही कहाणी त्याच्या आईभोवती फिरते आणि मला त्यांच्या कुटुंबाबद्दल कोणालाही उगाच माहिती व्हावी असं वाटत नाही, म्हणून इथे नाव बदललं आहे। अनिकेतशी मैत्री झाल्यावर आम्ही दोघे बरेचदा एकत्र फिरायलाही जायचो। कधी मैदान, कधी गप्पा, कधी छोट्या छोट्या मस्ती, आमची दोस्ती घट्ट झाली। एकदा त्याने मला त्याच्या घरी बोलावलं। मीही आनंदाने तयार झालो। अनिकेतच्या घरी गेल्यावर मला पहिल्यांदाच त्याच्या आईला पाहण्याची संधी मिळाली आणि खरं सांगायचं तर मी अक्षरशः थक्क झालो। तिचं वय साधारण 41च्या आसपास असेल, पण तिच्या चेहऱ्यावर इतकी तजेलदार चमक होती की ती 30 ते 31 वर्षांच्या तरुणीप्रमाणे दिसत होती। तिचं नाव इथे मी मीना असं घेतोय। ती दिसायला देखणी होती, अंगावर एक वेगळीच शान होती। तिच्या हसण्यात एक निरागसता होती आणि चालण्यात एक अदृश्य आकर्षण होतं। मी त्या दिवशी पहिल्यांदाच असं जाणवलं की माझी नजर तिच्यावरून हटतच नाहीये। मनात विचार येत होता की अनिकेत माझा मित्र आहे, त्याच्या आईकडे असं पाहणं योग्य नाही, पण तरीही तिच्या व्यक्तिमत्वाकडे खेचलं जाणं माझ्या हातात नव्हतं। तिच्या डोळ्यांत एक शांतता होती, पण त्याचबरोबर एक अनोखं आकर्षणही होतं। माझी नजर तिला जाणवली असावी, कारण तीही कधी कधी माझ्याकडे पाहत होती। आम्ही समोरासमोर बसलो होतो। थोडं बोलणं झालं। बोलताना कळलं की तिचे पती पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात आणि दिवसभर घराबाहेर असतात। त्या वेळेला मला तिच्या शब्दांपेक्षा तिचा आवाज, तिची बोलण्याची ढाब आणि तिच्या उपस्थितीचं भान जास्त जाणवत होतं। थोड्या वेळाने अनिकेत मला वरच्या छतावर घेऊन गेला। आम्ही खेळायचं ठरवलं होतं, पण माझं मन मात्र अजिबात खेळात नव्हतं। हातात टेनिस होता, पण डोक्यात फक्त मीना काकूंचाच विचार चालू होता। त्यांचा चेहरा, त्यांचं हसू आणि त्यांचं व्यक्तिमत्व सतत डोळ्यांसमोर फिरत होतं। मी फक्त तिच्या आईबद्दलच विचार करत होतो। तिच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून माझी भावना दाटून येऊ लागली होती। त्या दिवशी घरी गेल्यावर मी तिच्या विचारांनी हतबल केलो। तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळाली। आता तर मला रोज अनिकेतच्या घरी जावंसं वाटायचं। मी अनिकेतला घरी जाण्यासाठी उकसवायचो, जेणेकरून मला त्याची आई बघायला मिळेल। मी तिला पटवण्याच्या मागे लागलो होतो। तिचे विचार माझ्या मनातून निघतच नव्हते। जेव्हा जेव्हा मी अनिकेतच्या घरी जायचो, माझी नजर तिच्या व्यक्तिमत्वाला निहाळायची, तर कधी तिच्या अस्तित्वाकडे बघायचो। मी विचार करायचो की जर ती बाहेरून इतकी मस्त दिसते, तर आतून तर कयामतच असेल। मी तिला मोकळे पाहण्यासाठी आतुर झालो होतो, पण मला असा काही संकेत दिसत नव्हता की मला ती मोकळी बघायला मिळेल। तिची आई ही माझ्याकडे पाहायची, पण तिच्याकडून मला असा कोणताही संकेत मिळत नव्हता की तिलाही माझ्यासोबत काही करायचं आहे की नाही। म्हणून मी तिच्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो। मी नेहमी मीना काकूंच्या आसपास मंडरायचो। कधी कधी तर मी तिला बहाण्याने स्पर्शही करायचो। मला जाणवत होतं की तिलाही माझ्या मनातली इच्छा कळली होती, पण ती काही बोलत नव्हती। जेव्हा मी तिला स्पर्श करायचा प्रयत्न करायचो, तेव्हा मी असं दाखवायचो की हे सगळं चुकून झालंय। माझ्या या कृतीवर ती हलकेच हसायची आणि विषय टाळायची। अशा प्रकारे काकूंसाठी माझे प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते। मी तिला सुंदर वेळेचा अनुभव देण्याच्या मागे लागलो होतो, पण तो दिवस कधी येणार हे मला कळत नव्हतं। एक दिवस मी अनिकेतच्या घरी गेलो होतो। खेळता खेळता अनिकेतला त्याच्या एका चुलत भावाचा फोन आला आणि तो मला त्याच्या आईसोबत घरी सोडून निघून गेला। त्या दिवशी पहिल्यांदाच मी त्याच्या आईसोबत घरी एकटा होतो। मला वाटत होतं की काकूंच्या व्यक्तिमत्वाबरोबर सुंदर वेळ घालवावा, पण माझी हिंमत होत नव्हती। मग मी अनिकेतच्या रूममध्ये गेलो। मी त्याच्या कॉम्प्युटरवर टाइमपास करायला सुरुवात केली। असंच पाहता पाहता मला त्याच्या कॉम्प्युटरमध्ये ती फिल्म सापडली। मी पाहिलं की काकू काहीतरी कामात व्यस्त होत्या, म्हणून मी विचार केला की अनिकेत येईपर्यंत ती फिल्म बघावी। बरेच दिवस मी फिल्म पाहिली नव्हती। मी रूमचं दार बंद करून फिल्म बघायला लागलो। माझी भावना दाटून आली। मी हाताने वेळ घालवायला सुरुवात केली। अचानक काकू दार उघडून आत आल्या आणि त्यांनी मला फिल्म बघताना आणि हतबल करताना पाहिलं। त्यांच्या हातात चहाचा कप होता। त्यांनी माझ्याकडे एकदा पाहिलं आणि मग असं रिॲक्ट केलं की जणू त्या माझ्या या कृतीवर चिडल्या आहेत।
त्यांनी चहा ठेवला आणि परत निघून गेल्या. मी विचार केला की ही गोष्ट अनिकेतपर्यंत पोहोचण्यापूर्वी काहीतरी करायला हवं. जर काकूंनी अनिकेतला सांगितलं तर कदाचित मी पुन्हा त्यांच्या घरी येऊ शकणार नाही. म्हणून मी काकूंना सॉरी म्हणायला गेलो. काकू स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होत्या. त्यांनी मला पाहिलं तेव्हा त्या नॉर्मलच वाटल्या. मी हिम्मत करून म्हणालो, काकू, माझ्याकडून चूक झाली. मला असं करायला नको होतं. काकू म्हणाल्या, काही हरकत नाही. या वयात मुलं असंच करतात. त्यांचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो आणि माझी हिंमत वाढली. मी त्यांच्या अस्तित्वाकडे बघायला लागलो आणि माझी भावना दाटून आली. मग काय झालं कुणास ठाऊक, मी त्यांच्या जवळ जायला लागलो, पण भीतीने थांबलो की काही बिघडलं तर. मग काकू म्हणाल्या, तू इथे काय करतोस? बाहेर हॉलमध्ये जा. काकूंनी माझ्या भावनेकडे पाहिलं आणि म्हणाल्या, मी तुझ्यासाठी काही खायला आणते. मी निराश होऊन बाहेर गेलो. थोड्या वेळाने काकू चहा घेऊन बाहेर आल्या. चहाचा कप ठेवताना त्या माझ्यासमोर वाकल्या. तेव्हा मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला पाहिलं. माझ्या मनातून आह असा आवाज निघाला. त्यांनीही मला हतबल करताना पाहिलं होतं. मग त्या माझ्यासमोर बसल्या. चहा पिता पिता काकूंनी विचारलं, तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही का? मी म्हणालो, नाही काकू. मी म्हणालो, काकू, तुम्ही खूप सुंदर आहात. मी तुमचा नवरा असतो तर, म्हणत मी थांबलो. काकू म्हणाल्या, काय? मी म्हणालो, काही नाही. त्या म्हणाल्या, सांग ना, काय आहे ते? मी म्हणालो, काकू, तुम्ही खूप सुंदर आहात. मी तुमचा नवरा असतो तर तुम्हाला खूप प्रेम केलं असतं आणि कशाचीच कमतरता पडू दिली नसती. काकू म्हणाल्या, तुला मी इतकी आवडते का? मी म्हणालो, हो काकू. हे बोलत मी काकूंच्या जवळ जाऊन बसलो. काकू म्हणाल्या, माझ्या नवऱ्याला माझ्यात काहीच रस नाही. ते कधी माझी तारीफ करत नाहीत. मी म्हणालो, मी तर तुम्हाला खूप आवडतो. हे बोलत मी काकूंच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला. काकूंनी माझा हात हटवला आणि म्हणाल्या, मी तुझ्या मित्राची आई आहे. तू हे सगळं करू नकोस. पण आता माझं मला थांबवता येत नव्हतं. मी काकूंना माझ्या मिठीत घेतलं आणि त्यांना पापी करायचा प्रयत्न करू लागलो. काकू मला सोडवण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि म्हणाल्या, तू वयाने खूप लहान आहेस. मी म्हणालो, मला काही माहिती नाही काकू. मी तुम्हाला खूप प्रेम करतो. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला हे सांगायचं होतं पण सांगता आलं नाही. काकू माझ्या मिठीत कसमसत होत्या. त्यांच्या डोळ्यात हलकेसे अश्रूही आले होते. मी त्यांचा चेहरा माझ्याकडे वळवला आणि त्यांना पापी करायला सुरुवात केली. काही वेळ त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण थोड्या वेळाने त्या साथ देऊ लागल्या. पण तेवढ्यात अनिकेतच्या गाडीचा आवाज आला आणि आम्ही दोघेही वेगळे झालो. काकूंच्या डोळ्यात मला निराशा स्पष्ट दिसत होती. मलाही मजबुरीने त्यांच्यापासून वेगळं होऊन घरी जावं लागलं. त्यानंतर आम्हाला भेटायला 2 आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागला. काकूंनी मला फोनवर सांगितलं होतं की अनिकेत आणि त्याचे बाबा 2 दिवसांसाठी बाहेर जाणार आहेत, म्हणून आम्ही दोघे त्या दिवसाची वाट पाहत होतो. मी या काळात काकूंना भेटायला खूप बेचैन होतो. मग ज्या दिवशी अनिकेत आणि त्याचे बाबा गेले, मी काकूंना भेटायला त्यांच्या घरी पोहोचलो. मला पाहताच काकूही खुश झाल्या. आम्ही दोघांनी पटकन दारातून बंद केलं. मी जाताच काकूंना पापी द्यायला सुरुवात केली. दोघांनाही मजा येऊ लागली. काकूही एन्जॉय करत होत्या आणि हलक्या सिसकाऱ्या घेत होत्या. मग मी काकूंना स्वयंपाकघराजवळच्या किचन ओट्यावर घेऊन गेलो आणि त्यांना मोकळे केलं. आता माझं मला थांबवता येत नव्हतं. मी त्यांना पापी करत माझी भावना मोकळी करू लागलो आणि काकूच्या जीवनात तोंडाने सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. काकू मचळायला लागल्या. त्या म्हणाल्या, काय करतोस? इतक्या घाण जागेला इतक्या मस्तीने का अनुभव घेतोस? मी म्हणालो, काकू, मला ही घाण जागा आवडते. त्या म्हणाल्या, माझ्या नवऱ्याने कधी असं केलं नाही. आज पहिल्यांदाच मला इतकी मजा येते. मी माझ्या जीवनामध्ये कधी इतकं सुख अनुभवलं नव्हतं. मग मी माझी भावना काकूंच्या हातात दिली. काकू आधीच खूप प्रभावी झाल्या होत्या. त्या भावनेला प्रेमाने हतबल करू लागल्या होत्या. मलाही मस्ती चढत होती. मी काकूंना माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळ घालवायला सांगितलं. त्या म्हणाल्या, मला असं काही करता येणार नाही. मग माझ्या खूप आग्रहानंतर त्यांनी माझ्या भावनेला सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. 2 मिनिटं काकूने सुंदर वेळेचा अनुभव दिला. मग त्या म्हणाल्या, बस, यापेक्षा जास्त मला जमणार नाही. मला समजलं की काकूंना त्यांच्या नवऱ्याने याची सवय लावली नव्हती. मग मी काकूंच्या जीवनात माझी भावना टाकली. तेव्हा काकूंची सिसकाळी निघाली. मग मी काकूला सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. काकू म्हणाल्या,
मी एका वर्षानंतर असा सुंदर वेळेचा अनुभव घेतलाय. सलग 10 मिनिटं सुंदर वेळ घालवल्यानंतर मी काकूंना विचारलं, मी रंग कुठे सोडू? काकू म्हणाल्या, माझ्या जीवनातच सोड. मग मी काकूंच्या जीवनामध्ये रंगाच्या 4 ते 6 पिचकाऱ्या सोडल्या. मी काकूचं जीवन रंगाने भरलं. मग काकूंनी मला प्रेमाने उठवलं आणि आम्ही दोघे बाथरूममध्ये गेलो. तिथे आम्ही दोघांनी अंघोळ केली. त्या दिवशी काकूंनी मला जेवण वाढलं आणि रात्री पुन्हा यायला सांगितलं. त्या दिवशी रात्री मी घरी परतलो, तेव्हा माझं मन शांत नव्हतं. मीना काकूंच्या स्पर्शाची, त्यांच्या डोळ्यांतील तो अनामिक भाव आणि त्या क्षणाची अधुरी राहिलेली मजा माझ्या मनात घुमत होती. मी वेड्यासारखा बेडवर पडलो, पण झोप येणं शक्यच नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर त्या किचन ओट्याचा तो प्रसंग पुन्हा पुन्हा येत होता. काकूंच्या सिसकाऱ्या, त्यांचा तो लाजरा चेहरा आणि माझ्या भावनांचा तो अनावर उद्रेक. पण त्याच वेळी मला एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. जणू काहीतरी चुकीचं घडत होतं, जे मला अजून कळलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अनिकेतला भेटायचं ठरवलं. त्याच्या घरी जाण्याचा बहाणा शोधणं मला आता सोपं वाटत होतं. पण जेव्हा मी कॉलनीच्या मैदानावर पोहोचलो, तेव्हा अनिकेत तिथे नव्हता. मी त्याला फोन लावला, पण त्याचा फोन बंद होता. काय झालं असेल, मी स्वतःशीच विचार केला. मग मी थेट त्याच्या घरी गेलो. दार ठोठावलं, पण आतून कोणताही आवाज आला नाही. दरवाजा उघडाच होता. मी हळूच आत डकलो. काकू, अनिकेत. मी हाक मारली, पण शांतता पसरली होती. स्वयंपाकघरात गेलो तेव्हा मला कालचं डायनिंग टेबल आठवलं. पण तिथे आता काहीतरी वेगळं होतं. टेबलावर एक चिठ्ठी पडली होती. मी उचलली आणि वाचली. तुला वाटतं तसं काहीच नाही. सावध रहा. फुल स्टॉप. हस्ताक्षर कोणाचं होतं हे कळलं नाही. माझ्या हातून चिठ्ठी खाली पडली. कोणी लिहिली असेल ही चिठ्ठी? काकूंनी, अनिकेतने की आणखी कोणीतरी? माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. त्या चिठ्ठीनंतर मला काकूंना भेटणं गरजेचं वाटलं. मी त्यांना फोन लावला, पण त्यांचाही फोन बंद होता. आता मला खरी काळजी वाटायला लागली. अनिकेत आणि काकू दोघेही अचानक गायब, हे शक्यच नव्हतं. मी कॉलनीतल्या इतर मुलांना विचारलं, पण कुणालाही काही माहिती नव्हतं. एकाने फक्त इतकंच सांगितलं, अनिकेतचे बाबा काल रात्री घरी आले होते, पण आज सकाळी कोणाला काही कळलं नाही. मी घरी परतलो, पण माझं मन काकुंभोवतीच फिरत होतं. त्या रात्री मी त्यांच्या घराबाहेरून फिरलो. अंधारात घर शांत दिसत होतं, पण एका खिडकीतून मला हलकासा प्रकाश दिसला. मी जवळ गेलो आणि आत डोकावलं. आतमध्ये कोणीतरी फिरत होतं. काकू होत्या त्या, पण त्यांच्या सोबत आणखी कोणीतरी होतं, एक उंच माणूस. त्याचा चेहरा मला दिसला नाही, पण त्याची पाठ काकूंकडे होती. ते काहीतरी बोलत होते आणि काकूंच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव होते. मी ऐकायचा प्रयत्न केला, पण शब्द अस्पष्ट होते. फक्त एकच वाक्य स्पष्ट ऐकू आलं, तो परत आलाय. कोण परत आलं होतं? अनिकेतचे बाबा की कोणीतरी वेगळं? माझ्या मनात शंकेचं जाळं विणलं जाऊ लागलं. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की मला काकूंना एकट्याला भेटायचं आहे. पण त्याआधी मला अनिकेतच्या कॉम्प्युटरवर ती फिल्म आठवली. त्या फिल्ममध्ये काहीतरी संकेत असतील का? मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो. यावेळी दार बंद होतं, पण मला माहिती होतं की अनिकेतच्या रूमची खिडकी नेहमी उघडी असते. मी तिथून आत शिरलो. कॉम्प्युटर चालू केलं आणि ती फिल्म शोधली. पण ती फिल्म आता तिथे नव्हती. त्याऐवजी एक फोल्डर होतं, ज्याचं नाव होतं ट्रू इज ट्रू. मी फोल्डर उघडलं. त्यात काही फोटो आणि एक व्हिडिओ होता. फोटोमध्ये काकू आणि तोच उंच माणूस दिसत होता. पण हे फोटो जुने वाटत होते, कदाचित 10 ते 12 वर्षांपूर्वीचे. व्हिडिओ उघडला, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. व्हिडिओमध्ये काकू एका अंधाऱ्या खोलीत बसल्या होत्या. त्यांच्या समोर एक लहान मुलगा होता, अनिकेत सारखा दिसणारा. पण त्याच्यासोबत आणखी एक मुलगा होता, जो मला ओळखीचा वाटला. काकू म्हणत होत्या, आम्हाला त्याला थांबवावं लागेल, नाहीतर सर्व काही उद्ध्वस्त होईल. मग अचानक एक जोरदार आवाज आला आणि व्हिडिओ बंद झाला. मी घाबरलो होतो, पण उत्सुकताही वाढली होती. कोणाला थांबवायचं होतं आणि का? मला आता काकूंना भेटणं आवश्यक होतं. मी त्यांच्या घरी गेलो. यावेळी त्यांनी दार उघडलं. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि भीती स्पष्ट दिसत होती. मी थेट विचारलं, काकू, मला सगळं सांगा. काय चाललंय? त्या गप्प राहिल्या, पण मग हळूच म्हणाल्या, तुला हे सगळं माहिती नसतं तर बरं झालं असतं. पण आता मला माहिती आहे अनिकेत कुठे आहे आणि तो व्हिडिओ काय होता. मी आग्रह केला. काकूंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली, अनिकेत माझा मुलगा नाही. तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. माझी बहीण आणि तिचा नवरा एका अपघातात मरण पावले.
पण तो अपघात नव्हता, तो खून होता. आणि ज्याने हे केलं तो आता परत आलाय. कोण? मी विचारलं. माझा पहिला नवरा, काकू म्हणाल्या. तो एक गुन्हेगार होता. मी त्याला सोडलं आणि अनिकेतच्या बाबांशी लग्न केलं. पण आता तो मला आणि अनिकेतला शोधतोय. काकूंच्या बोलण्याने माझ्या मनात एक नवं वादळ उठलं. पण तेवढ्यात दरवाजाला जोरदार ठोका पडला. काकूंनी घाबरून माझ्याकडे पाहिलं. मी हळूच खिडकीतून बाहेर डोकावलं. तोच उंच माणूस बाहेर उभा होता. हातात काहीतरी चमकत होतं. तो आलाय. काकू किंचाळल्या. मी त्यांना बाजूला घेतलं आणि म्हणालो, आपल्याला इथून पळायला हवं. पण तेवढ्यात दरवाजा तुटला आणि तो आत शिरला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. मीना, तू मला विसरलीस का? त्याने विचारलं. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. काकू ओरडल्या. मी त्याच्यावर झेप घेतली. पण तो माझ्यापेक्षा जास्त ताकदवान होता. त्याने मला दूर ढकललं आणि काकूंकडे वळला. पण तेवढ्यात अनिकेत आत शिरला. हातात एक लाकडी दांडा घेऊन त्याने त्याच्या मागून हल्ला केला आणि तो जमिनीवर कोसळला. अनिकेत! मी आणि काकू एकदम ओरडलो. मी ठीक आहे, अनिकेत म्हणाला. हा माणूस मला मारायला आला होता, पण मी पळालो. पोलिसांना बोलावलं गेलं आणि तो माणूस पकडला गेला. पण काकूंनी मला शेवटी सांगितलं, तुझं माझ्यावरचं आकर्षण मला माहिती होतं. पण मी तुझ्यासाठी कधीच तशी नव्हते. मी फक्त तुझ्या भावनांचा फायदा घेतला, जेणेकरून तू मला आणि अनिकेतला वाचवशील. काकूंच्या या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळंच वादळ उठलं. माझ्या भावनांचा त्यांनी फायदा घेतला होता, हे खरं असेल का? की त्यांच्या मनातही कुठेतरी माझ्याबद्दल काहीतरी होतं, पण त्यांनी ते लपवलं? माझ्या डोक्यात विचारांचा काहूर माजला होता. अनिकेत माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती, पण त्याचबरोबर एक संशयही दिसत होता. तू माझ्यासाठी हे सगळं का केलंस? त्याचा हा प्रश्न माझ्या मनात घुमत राहिला. मी काय उत्तर देणार होतो? की मला त्याच्या आईबद्दल वाटणारं आकर्षण हे सगळ्या गोष्टींचं कारण होतं? पोलिसांनी त्या माणसाला हातकड्या घालून गाडीत बसवलं. पण त्याचं ते क्रूर हास्य अजूनही माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हतं. तो गाडीत बसताना माझ्याकडे वळून पाहिला आणि हळूच म्हणाला, ही कहाणी इथेच संपत नाही, मुला. त्याच्या या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. तो कोण होता आणि त्याचा हा इशारा नेमका कशासाठी होता? काकूंनी मला सांगितलेलं सत्य खरं होतं की त्यात अजून काही लपलं होतं? काकू माझ्याजवळ आल्या आणि हळूच म्हणाल्या, तू आता घरी जा आणि हे सगळं विसरून टाक. तुझ्यासाठी चांगलं आहे. त्यांच्या आवाजात एक थकवा होता. पण त्यांच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळंच दिसलं, एक अनामिक भीती. जणू काही अजूनही काहीतरी संपलेलं नव्हतं. मी त्यांना काहीतरी विचारणार होतो. पण तेवढ्यात अनिकेतने मला खांद्याला हात ठेवून थांबवलं. चल, आपण निघूया, तो म्हणाला. मी त्याच्याबरोबर निघालो. पण माझं मन तिथेच अडकलं होतं. मीना काकूंच्या त्या रहस्यमय नजरेत घरी परतलो तेव्हा रात्र झाली होती. मी बेडवर पडलो, पण झोप काही केल्याना. माझ्या डोळ्यासमोर काकूंचा चेहरा, अनिकेतचा संशय आणि त्या माणसाचं ते भयंकर हास्य येत होतं. तेवढ्यात माझ्या फोनवर एक मेसेज आला. अनोळखी नंबर होता. मेसेज उघडला तेव्हा माझ्या हातातून फोन खाली पडला. त्या मेसेजमध्ये फक्त एकच वाक्य होतं, तू खूप काही पाहिलंस, पण अजून खूप काही बाकी आहे. कोण होता तो? काकूंचा पहिला नवरा खरंच पकडला गेला होता, की ही फक्त एक चाल होती? आणि अनिकेतचं खरं सत्य काय होतं? माझ्या मनात प्रश्नांचं जाळ पसरत चाललं होतं. बाहेर अंधारात कुठून तरी एक अस्पष्ट आवाज आला, जणू कोणीतरी माझ्या घराभोवती फिरत होतं. मी खिडकीजवळ गेलो आणि बाहेर पाहिलं. अंधारात एक सावली दिसली, पण ती लगेच गायब झाली. मला जाणवलं की ही कहाणी इथे संपलेली नव्हती. काकूंच्या आयुष्यातलं हे रहस्य मला अजून खोलात घेऊन जाणार होतं. पण त्याचा शेवट काय असेल, एक सुंदर स्वप्न की भयंकर वास्तव? माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि मला समजलं की मी आता या गोष्टीतून सुटणार नव्हतो. मित्रांनो, ही कहाणी इथेच थांबत नाही. पुढे काय झालं ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला भाग 2 पाहावा लागेल. पण त्यासाठी तुम्हाला थोडं काम करावं लागेल. ह्या व्हिडिओला 777 लाईक करावं लागेल. लाईक झाले की भाग 2 तुमच्या समोर येईल. मला विश्वास आहे की तुम्ही मला निराश करणार नाही. तर मित्रांनो, लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.